काय ऊन आहे. काय शामराव ते पोस्टमन भाऊ आले होते आले होते ना. नोटीस घेऊन भेटली का? हा भेटली ना. तशाची होती. अरे ते रस्ता रुंदीकरण करायचं ना त्यासाठी ती अतिक्रमणासाठी होती ती. हा बरोबर आहे मग. हा अरे तेवढं सांग ना डेपुटीला. काय आपण किराणा भरतो माणूस शामरावची धरून कशाला करता. हा मस्त मोठा रोड आहे ना. काय करायचं रोड मोठा करून. त्याच्या डेपुटीचा काही उपयोगच नाही, रोलच नाही डेपुटीचा. वरती शासनाच्या याच्यावर आलेला आहे ती. अरे पण डेपुटी गावचे डेपुटी असं कसं त्यांना गावचा संबंध नाही म्हणजे असं कसं काय म्हणतो तू. अहो अरे विनाकारण दुकानमुळे जाईन याडे. शामराव त्याला मला डेपुटी म्हणत होते तर शामरावचं येत आहे आता मी उभा आहे. हा इथलं सगळं रस्त्यावर जाणार आहे आणि इथून आतमध्ये तुम्हाला आहे. एवढूस. हा अरे यात कसं दुकान चालायचं म्या. आता तुम्ही आधीच रमणच केलंय, वाटा बांधा तिथे मोठा बांधलाय. अरे मोठी जागा म्हणून बांधला. मग आता रस्त्यावर मध्ये होती जागा म्हणून बांधलाय, मग आता जाणार आहे रस्त्यासाठी ते. बघ ना म्हणून तेवढं डेपुटीला. तुम्हाला वाटत नाही तर आपल्या गावासाठी मोठा रस्ता व्हावा म्हणून. काय करायचं एवढं रस्त्याचे कुठे काय आपल्याकडे रेल्वे पळायच्या काय रस्त्याने. रेल्वे नाही पाळायच्या, आपण गाड्या बिड्या येत्या, पोरं सोरं खेळत येत. काय राव आपली लोकसंख्या तरी किती गावाची. हा आणि तुम्ही नाही इथले आमचे दाड्याचे मै नाही का त्या, हा त्यांचे पण दुकानास लादेले. काय सांगतो. हा सदाभाऊ त्यांच्या घरापर्यंत आहे पार. आणि आपल्या जाल्या बिल्ल्या त्यांच्या त्या गल्लीवर सगळंच. हा बहुतेक असं ना, आता ज्याला नोटीस आली त्याचं काढणारच आता. होय हा आयला मग आता अवघडच होईन राव. ठीक आहे आता आज हा परवा सकाळी ते शासनाचे माणसं बुडलोजर आणि ते येतील लगेच. मग अहो त्यांचे काम ते असे ना, त्याला यावंच लागणार रे. आयला म्हणजे मग मी जर मोकळं नाही गेलो तर जे शिवीनी करायला पाहिजे सगळं काय लगेच. भरोसा भाऊ त्यांचा, त्यांना तुम्ही आडे आले तर तुम्हाला उचलून पेटून देतील ती. ए, असं कसं काय. मग आज तसं आहे, शासनाच्या कामात अडथळा आणला तर माणसाला बाजूला ठेवते ते. अयो ह्याला अवघडच आहे मग. मग आणि तुम्ही म्हणता डेपुटी आपले, आवड डेपुटी मस्त आपले मस्त त्यांनी सांगितलं असतं, पण आता शासनाच्या पुढे डेपुटीला काय बोलता येणार आहे. ते खरंच आहे राव. शासनाच्या पुढे डेपुटी तरी काय करते. मग जाऊ तर बघ ना म्हणून तरी बी जमलं तर. आता या बघ मी माझ्या परीने प्रयत्न करीन, पण डेपुटी काय नाही म्हणणार नाही. तर आता शासनापुढं काय चालणार त्यांचं. बर 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 चालते. आईला हे वाईटाच राव. माग एकदा नोटीस आली ती पण तेव्हा जरा थांबलं होतं. आता तर लगेच 2-3 दिवसात यायचं म्हणलं अवघडच होईन आता हे. चालू ए चालू. काय रे? कळलं का तुला? काय काय झालं? अरे गावात अतिक्रमण काढायचं चालू झालं ना. काय करायचं आपल्याला? मला वाटलं गेलं का काय कुणी गावात. गेलं नाही. काय झालं? तुमचं घर जाणार ना अतिक्रमणात. जाऊ द्या की, गेलं तर गेलं. भाड्याचं घरण कर खाली कधी बी. काय करायचं आम्हाला? आम्ही थोडं काम राहायचंय आपल्याला इथे. होय अरे बावडे हे तर जाणारच हे. तू सपार होय. सापार मग येडा आहे का काय? सापार रस्ते परून किती लांब आहे श्याम्या. किती लांब आहे. मग? अर्ध चाललंय ते. हा? 10 फुटाची रोड होती ना आपली पहिली, डायरेक्ट 20 फुटाची केली. हा 20 फुटाचे काय करायचे त्यांना? आता आपल्याला काय माहिती. मी तेच म्हणलो. अहो पण आपलं घर गेलं होतं, आपलं वांद होईल ना. कुठं राहायचं आपण? मला तर नोटीस आली पण मग काही जास्त नाही जात. मग फक्त त्या सेटर पर्यंत येते त्यामुळे काय वाटा काढा म्हणजे झालं. आणि जरी आलं तर मला मागे सारख्या जागा आहे, दुकानात काय अडचण नाही. पण तुमचं आता घरकुल यायचं म्हणलं तर ती जागाच राहणार नाही तुम्हाला घरकुल बांधायला. तुमचं घरकुल मागं जाईल म्हणजे झालं का सगळा बट्ट्याबोळ. बाट्या बो म्हणजे कस काय जाईन घर? आणि घर कस काय जाऊन देऊ आपण? तुम्हाला नोटीस नाही आली? नाही. नोटीस सुरू झालं मला आली. तुम्हाला येईन मग नोटीस. अहो आपल्याला एवढंच notice येईन. एवढंच काय. सुगंध सुद्धा कोण? सुगंधाचं बी? ते पुढचा वाटता ते तुळशी अहो, किती- ते रस्त्यावर आहे ना सगळं. किती पैसे खर्च केले तिने? आता गेलं ते खर्च. त्या वृंदावन बांधायला तर बाई भांडू नवऱ्याकडनं पैसे घेतले होते त्यांनी. तू काय म्हण बरं कशी आम्ही डेपुटी सरपंच झाले बसून ना, ते हटकून गरीबावर अन्याय करतात बरं का मला. आता अन्याय नाही तर मग काय झालं आता हे सांग बरं. आपल्या पोटावर पाय झाला ना, मग दुकानचं झालं, तुझ्या घराचं झालं, सोपं आहे. इकून तिकून तो घरकुल मंजूर होऊन आलं एवढ्या दिवसांनी आणि ते बांधायच्या टायमाला असा राडा झाला. डोळ्यात सालायला लागले, त्यांच्या डोळ्यात सालायला लागलेले. मला तर असं दिसते. 2 ते 3 दिवसातच जी शिबिन पॉकलँड देणार डायरेक्ट वो करायला काय 2-3 दिवसात लगेच? लगेच. हा ते डिक्या म्हणला ना मला यावेळेस जलद काम आहे म्हणला एकदम. आणि मी त्याला म्हणलं असं नका करू, गोरगरीब आहेत सगळे, काय करता. डिक्या म्हणलं आता त्यांच्या हातात काही नाही, हे सगळे वरून शासनाकडून आले आणि तुम्ही जर मध्ये आडे पडलेत तर तुम्हाला आत टाकते मला. म्हणलं अवघडच झालं बा आता. जाईन आता. नाही नाही काहीतरी करावं लागणार आहे. तुम्हाला काय सांगतो रुपा होणार नाही. गप नाही बसायचं श्याम्या. आपण माय डोकं बिघडलं म्हणजे बिघडलं. चला आपण सुगंधाला विचारू काय करायचं. हा तिला नोटीस आली असेल बघा तुम्ही तिला बी. हा या, मी येऊ का? मग म्हणजे सांगायचं काम आहे बघ. एवढं सोपं आहे काय? घर फाडायचं, घर जागा बळकायच्या. मी कस काय बळकून देईन? मा डोकं जर फिरलं ना, मी सरसकट गोठी घालीत असतो. खरंय चल. खरंय. बघू आम्ही बघून येतो. हा दे आवाज सुगंधाला. सुगंधाताई, ओ सुगंधाताई. काय ग?
अहो काही तुमच्या कानावर आलं का नाही? कसलं ग? बरं जरा तिकडे सारखं माझ्या नवऱ्याला जागा दे असं. कसं म्हणजे सगळं या अतिक्रम मध्ये तुझ्या वाटा फिटा आहे सगळं जाणार आहे. माझा वटण त्या अतिक्रमण मध्ये? हा हो जरा तुम्हाला नोटीस आली का? ए बाई मला कशाला नोटीस येईल? अहो अतिक्रमण होणार आहे आता. आता शामभाऊजी आले होते. त्यांनी अतिक्रम नाही म्हणणार अतिक्रम पाडणार इथं. मग आता काय अहो, हा, सांगतो? ते काहीतरी काही हाताला कळतंय मला. कळलं ना गाड तुम्ही दोघं जण चांगलं काहीतरी सांगायला गेलं तिथं मी भांडणं सुरू करता. कळालं मला तुमचं म्हणणं, पण माझ्या इथं का बरं नोटीस बिटीस येईन किंवा अतिक्रमण पाडतील? शामभाऊजी आले होते. त्यांनी म्हणलं की आमचं छपराचं घर आहे ना हा ती तर जाणारच आहे, निम्मर जाणार आहे. मग म्हणले सुगंधताईचं सुद्धा तुमचं हे वृक्ष काय त्या वृंदावन पासून तर सगळं अख्खं एवढं जाणार आहे वाटतं. काय? हा आणि शामभाऊजीला नोटीस आली, त्यांचं बी दुकान निम्म जाणार आहे. मग म्हणलं तुम्हाला सांगावं की तुम्हाला नोटीस आली का, पण बघावं म्हणलं. हो बाई, हा मला काही नोटीस बिटीस नाही आली. नाही आली नाही येईन मग नोटीस येईन तुला. म्हणजे तुम्हाला आणि मग आम्हाला सोबतच येईन मग नोटीस. हा बाई, मला त्यांना फोन करून सांगावं लागेल मग. त्यांना काय फोन करून सांगती लगेच तातडीने जाऊन निर्णय करून टाकायचा. काय संमत आहे आपण एवढे मोठाले बंगले बांधायचे. एवढा खर्च केलेला, आता ती पार मी नगरला जाऊन आणलेले ते त्रिशंत रावत. नाही नाही पाडून नाही द्यायचं. सुगंधा त्याच्यासाठी तुम्ही किती भांडणं केली ना. नाही बाई, मला तर लय टेन्शन आलं. चला आपण काहीतरी उपाय काढू. उपाय काय करायचं? सोडायचीच नाही ज्यांनी हे डेपुटी मोहीम बनवायचं का? राबविली. हा चाल चला. हे का ठिकाणी पहिले कशा गोण्या ठेवल्यात, गोण्या भलत्या महाग झाल्या तर इथे ठेवायचे व्यवस्थित. का काय हो म्हणजे कमडा चाकल्यावानी झाली सांगा. तुला डचकायला काय मी गुन्हा केला का काय? गुन्हा नाही केला मग चांगले गरिबांना घरकुल मंजूर झालती. कशाला त्यांच्या जेसीबी चालायला लागली हो घरावर. अरे कुठल्या घरावर जेसीबी चालायला लागलं? काय बोलतो भांजाळल्यावानी? भांजाळेवानी नाही बोलत डेपोटी, खरं ते बोलतोय मी. तुम्ही सांगा मला आता त्या अतिक्रमाचं काय आणलंय तुम्ही मधीच? अतिक्रमणाचं मग त्याला ते गाव आल्यावर नोटीस आल्यावर मी काय करणार आहे? अतिक्रमणाच्या ज्या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते काढावंच लागणार आहे. अहो आम्हाला 1 गुंठा आणि त्याच्यात सापार बांधायचं आणि ते अर्धा गुंठा गेलो काय करायचं आम्ही? कुठं सापार बांधायचं कसं वागायचं बरं का? अरे पण आता मी त्याला काय करू शकतो? मला प्रशासनाच्या पुढे जाता येतं का? त्या महसूल खात्याच्या नोटीस आहेत त्या, गावाचे रस्ते मोठाले करू राहिले ते. महसूल खात्याला कोणी पत्र दिलं? तर तुम्हीच दिलं ना गावातलं. पत्र नाही झालं ते ग्रामसेवक कोण जातो ते पहिलेच असतं चालू. अतिक्रमण झालेलं असतं ना, अतिक्रमण झालेला अहवाल द्यावा लागतो. अहो पण डेपुटी, मी एवढा खर्च करून ते वटा बांधलंय आणि त्यात तुम्ही आता तो अतिक्रमण मध्ये घालायचं, किती अवघड आहे बरं. अहो सुगंधाताई, तुम्हाला कोणी सांगितलं होतं अतिक्रमण करायचं? तुम्ही आतमध्ये घ्यायचं आणि तुळशी वृंदावन दर्शिक. अहो तुम्ही आम्हाला पहिले सांगायचं ना, का ना काय. आता आधी काय अतिक्रमण मध्ये गेलो, लोकांना जर सांगायला गेलं लोक ऐकत आहेत का? माझ्या नवऱ्याला तर माहित झालं का एवढा खर्च, आता वाया त्यांना अटॅक ना तिकडं. हे बघा आता, हे बघ माझ्या हातात काही राहिलं नाही. एकदा का ते अतिक्रमण तिकडून हे म्हणून नोटीस आल्या तर मी त्याला काही करू शकत नाही. कोणाला कस काय सरकार माझं घर पाडतंय बघतो ना. सरकारची काय टाप आहे माझ्या घरावर जेसीबी चालायचा. तुम्ही काय करणार नाही ना, आता आम्ही काय करतो ते बघा. हा. चला हो. चला. मी तर आतमध्ये येणंच करतो. येऊ द्या मशीन तुमचं. ओ डेपुटी, तुम्ही इथं काय करू राहिले? काय झालं? ती जालन जालची बायको तिथं पारावर उपासनाला बसली. उपोषणाला बसले? हा. कमून? ते काहीतरी अतिक्रमणाचा हालं ना म्हणून तुमच्या आणि ग्रामपंचायतच्या नावाने मोठ्याने ओरडू राहील ती. अरे ज्याला येडा झाला काय? माझा काय संबंध आहे त्या अतिक्रमणात आणि माझा? तिला मोठ्या घोषणा देऊ राहील तुमच्या नावाने पुढं पारावर बसलाय वडा खाली. तिथंच. बरं जाय तू, सांगू नको. हा. हा बघू तुम्ही काहीतरी. हा. आले काय कुठं ना झाला बा आता. हॅलो भाऊसाहेब, कुठे आहे तो? तुम्ही नगरला गेले का? अहो त्या अतिक्रमणाच्या नोटीस आल्या तर ते लोक लागले ना माझ्या माठी माग. मला एक काम करा बरं, अतिक्रमणाचे कोणाकोणाचे अतिक्रमण काय मला ती यादी पाठवा बरं. अतिक्रमणाची एकत्रित नाही का ती गेलेला प्रस्ताव, त्याची मला यादी पाठवा. कोणाकोणाचं किती जाणार आहे काय? आता हे झंझटच झाले बघा गाव पातळीवरती. तुम्ही जरा लोकांना सांगत जा ना. सगळं माझ्या पाठी मग काय लाविता? आम्हाला ती यादी पाठवा. अरे सरपंच बाजूला हिंडतो, भाऊसाहेब जातो निघून. हे माया मागं चांगलं आहे ते म्हणत ना माणसं काय जे काम करण्याच्या पाठी मगच लागत आहे. आता हे नवरा बायकोने काय गोंधळ घातला काय माहिती. चालणार नाही, चालणार नाही. ग्रामपंचायतची मनमानी चालणार नाही. चालणार नाही, चालणार नाही. ग्रामपंचायतची मेमानी चालणार नाही. आम्ही ग्रामपंचायतला कुलपच लावणार. कुलप लावणार. लावणार म्हणजे लावणार. अतिक्रम करतेत, लोकांच्या घर पाडीत येत. ग्रामपंचायत आमच्या सपोर्टला नाही, आम्हाला पण विरोध आहे त्या ग्रामपंचायतचा. हा आमचं घर पाडलं तर आम्ही आत्मदहन करणार. म्हणजे करणार. मी डायरेक्ट जाग्यावर करणार. माझ्या 1 गुंठ्यावरच करणार. ऐकून घे ना. पाणी पिलंय कसा सुकला तो. हा इतक्या नको आरडू. पाणी सुद्धा नाही. मी अन्न सुद्धा खाणार नाही. पिणार तर नाहीच पाणी. पाण्याचा विषय सोडून द्या. मी तसाच मारणार आहे.
त्याशिवाय तुम्हाला तसा झटका कळायचा नाही याच्या आल्याचा. तुम्ही आला तर काय आम्हाला झटका कडन काय झटका काय म्हणजे? कळण आम्हाला ग्रामपंचायतला काय सुताक पडन का काय तुमच्या घरच्याला सुताक पडन. तुम्ही गुत्तान गुतल्याशिवाय सोडणार नाही पाठ्य मी. अहो त्यांना कसं काय होईन, गोरगरिबांना झाले होती त्यांना काय नाही होणार, आपण मेलू तरी मेलू, पण ते आपलं अतिक्रमण वाचवणार नाहीत. बघितलं का, डिप्युटी भाऊ सुद्धा पलटी मारले लगेच. अहो रुपाताई, गावातल्या 25-30 लोकांना नोटीस आल्यात, ते लोक कोणी माझ्याकडे आले नाहीत, त्यांनी कधी काय आक्षेप घेतला नाही, आणि तुम्ही नवरा बायकोच काय एवढे पेटलेत. अहो त्यांची श्रीमंती मरणाची आहे, आम्हाला गोरगरिबाला कोण आहे? आम्ही रोज करून खाणारी माणसं. मला सांगा, हे अतिक्रमणाचं प्रशासनाचं काम आहे, याच्यात आम्ही ग्रामपंचायत काय हस्तक्षेप करू शकतो? ग्रामपंचायत ते काड्या घालीत काड्या घातल्या म्हणून JCB आल्या. अरे ज्याला काड्या नाही घालीत, मला सांग, तू जर माघार घ्यायला गेली, बाकीच्या लोकांनी काय केलं, मला म्हणतं डेप्युटीने उद्या तिकडचं अतिक्रमण हे करायला लावलं, आमचं नाही काढलं, असं असतं ते का? नका पाणी फिरू, मग आम्हाला काय माहिती, आम्ही उपोषणला बसणार. चालणार नाही, चालणार नाही, ग्रामपंचायतची मनमानी चालणार नाही. पण मला एक कळत नाही, तुम्ही कशाला दोघं जण बसता हेच कळा ना मला. तुला नोटीस आली का? नाही नाही. नाही. मग कशामुळे बसलेत तुम्ही? आता मी जर पोलीसची गाडी बोलली, तुम्हाला जर आतमध्ये टाकलं, मग तुम्हाला नोटीसच नाही, तुम्ही कुठल्या बेसवर बसले. आणि उपोषण करताना आधी अर्ज द्यावा लागतो पोलीस स्टेशनला, आम्ही उपोषणाला बसणार आहेत. तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला का? पोलीस स्टेशनला अर्ज दिला का? तुम्ही गावातली शांतता भंग करू राहिलेत. देऊ का मी पोलीस स्टेशनला? करू का फोन पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला नका फोन करू, पण भाऊसाहेबला फोन करून सांगा ना तेवढं घराचं आमचं. अरे नालायकाच्या, मी आता भाऊसाहेबकडून यादी मागून घेतली. तुमचा काय संबंध आहे? तुमच्या नोटीसमध्ये नाव बी नाही. हा हे बघ बरं, बघू बघा बरं कोणाकोणाचे नाव आहेत. एक नोटीस आल्यात का तुम्हाला? आणि तुमची जागा पण नाहीये, तुमच्या पुढून जातोय अतिक्रमण. अरे सुगंधताईचं पण नाव नाही ह्यात. मग अहो फक्त श्यामभाऊजीच नाव आहे. श्याम अरे शामरावची आळी, साधा भाऊजी तिथले 2-3 दुकान आहेत का, ते काढले जातील. तुमचा काही विशेष नाही, तुम्ही कशाला बाकडता आणि ते मला हेच कळणार. श्यामेनी ही शाळा केली, मला असं दिसतंय. मग कायच चला, तू जाऊ तू आपण. असा आहे ना, त्या भुंग्यापेक्षा डायरेक्ट भुंगा आहे बरं का. तुला अकलीचा पत्त्या नाही. नालाय का, शामराईने काय केलं, त्याचं दुकान जाणार आहे, तिने बरोबर तुमच्या ह्याच्यात भुंगा टोचून दिला, आणि तू लागला का बोंग 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 करायला. अहो डेपुटी भाऊ, आम्ही भिलो होतो की नाही का आमचं घर जाईल म्हणून. अरे पण अजून आलंय का अतिक्रमण? तुम्हाला नोटीस आल्या का? नोटीस जर आल्या असतं आपण बघितलं असतं. नाही. मग आम्ही ना उपोषण सोडतात, पण डेपटी तुम्ही उपोषण सोडायला लिंबू पाणी आणलं होय? हा लिंबू पाणी नाही, तो आहे ना लिंबू टाकून आणायला पाहिजे, तो आहे तोंडामध्ये मुख्य आणायला पाहिजे. अशा जाऊ द्या. आखलीचा पत्त्यात मी आता जर तुम्ही उठले नाही ना लवकर, मी पोलिसांना बोलीन नाही, बरं का. आम्ही सोडतो तुम्ही ना. आता काय करा, दोघं जण आधी विचार करा, आणि लोकांनी भडकून दिल्यावर भडकत नका जाजो. लोक आहेत ना उन्हाची वाटी करीत ना, लोक आपल्यावर आलेले का दुसरं जर आणि तुम्ही दोघं नवरा बायको हलक्या कानाचे आहेत. एक काम करा, तुमचं कुठल्याही अतिक्रमणामध्ये जात नाही, तो या घरकुलाचा बी प्रश्न मार्गी लावितो. अशी आता परत कुठं घालू नको. त्या श्यामीने कळ लावली. येडे झाले काय तुम्ही? हा जाऊ का मी आता? चालू आता ग्रामपंचायतकडे, मी इकडे चाललोय नाकच. तुमच्या डोक्यात भरीच झालं, त्याच्यामुळे काय मिरची टाकून हा ना. जाऊ दे पारे, चल चल. कवर बस ती. हा ना, पोलीस आली तर उगच. काय अरे दमले काय तुम्ही लगेच? दमलो श्यामे, दमलो. अरे घोषणा द्यायच्या मोठ्यानी, परा आवाज गेला पाहिजे पर शासनापर्यंत. मग तू कम नाही आला भाषण द्यायला? अरे मग किती जाणार होतं थोडस, पण तुमचा घराचा प्रश्न होता म्हणून म्हणलं. हा ना, आमचं ना आयचं लाल गाजऱ्यावाला सगळं तुझ्या घर जाणार आहे, आमचं घरात अजिबात जाणार नाही. अहो साधा आमचं त्यात नाव सुद्धा नाही का, आम्हाला नोटीस आलेली नाही, सगळा कांड तुम्ही केलेला आहे. मग कशाला बसायचं उपोषणात? तुमचं नाव नव्हतं तर मग? हा? कुणी आम्हाला भरीवर घातलं हो? अहो अतिक्रमामध्ये तुमचं घर जायचंय, आता बघा काय होईल, माझं तर इथवरच जायचंय, कुणी आम्हाला फुगवून दिलं. अहो बऱ्याच जणांचं जाणार होतं, म्हणलं तुमचं बी जातं काय म्हणून तुम्हाला फक्त मी शक्यता सांगायला आलो होतो. हा. शक्यता चांगला तू चॅप्टर आहे श्याम्या, तुला माहितीये हे दोन वाघ कसे आहेत, हे जर भोकायला लागले ना निकालच लागन म्हणून. पण आमचं जात नाही तर आम्ही कशाला भोकावा? दुसऱ्याच्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेणार तुम्ही. आम्हाला आता कळलं, नशीब तर डिप्युटी भाऊनी आम्हाला सगळं समजून सांगितलं, नाही तर मी पण ह्यांच्या बरोबर आली उपोषण करायला. आता पारे, आता जर JCB आले ना, याचं जर एवढं जात असलं ना, म्हणायचं अजून काढा, हा. आपण उभं राहून याचं घर आता इथवर जात असेल ना, आता आम्ही इथवर जाऊ का नाही? हा. असं कुठं असतं का? म्हणजे तुमचं जाऊ नये म्हणून मी तुम्हाला मदत करायला आलो, तुम्ही म्हणजे माझ्यामुळे उठले का आता? आमचं नाही जाणार, तुमचं जाणार आहे. तुम्हाला भ्या पडली होती आणि तुम्हाला काय बोलायला येत नाही म्हणून लोकांना गेलं पुढं. अरे तसं नाही रे, माझा मित्र आहे, त्यात जाऊ नये म्हणून मी बोललो. मला काय करायचं सांग बरं? आला नाही मग उपोषणाला गळा काढायला, आम्हालाच बरं बसवलं का? आम्ही काय भोंग लावलेत का गळ्याला? हा पारे चल, याच्या सोबत कुठं पाणी आटी ती जेव्हा JCB ना तेव्हा 2-2 लिटर आता बघा, जरी JCB नाही ना आलं
तरी डिप्युटी भाऊला म्हणते फोन करून बोलवा तुमचं अतिक्रमणातच घालवायला होती. पोलिस बी बोलायला लावितो त्याच्यासोबत. ए अरे कशाला करता अशा कुठाने राव वाईटाग झाला बा डोक्याला उग. मी म्हणलं बरं याच्या आईला स्टे बी आणते हे तर मग आता इथं मग आता हात भरता म्हणलं तर 2 हात काढायला लागले आताही. पण जाऊ द्या ना, कसं आहे शासनाचं काम आहे, आपण कशाला उगच मध्ये पडायचं. त्यांच्या नियमाने ते सगळं ते काढणारच आहेत बरोबर. आणि रस्ता मोठा झाला तर गावचाच विकास होणार आहे. मी तरी कशाला आड पडू. जाऊ द्या. ते माय पैसे दे ना. तू मला उधार दिली तर कोणती मग? ए जालू काय करतो आज उद्योग? काय नाही भाऊ, निवांत बसले. याच्याकडे पैसे 200 रुपये उसने घेतलेले. तोय हा द्याय नाही. आता जगाला सांग बरं 200 रुपये घेतले ते त्याने. मग घेतलेलेच येत. अरे देऊन टाका उसने पैसे. त्याचं काय खरंय, त्याकडे कुठं पैसे असते, तो डेपुटीकडे कामाला आहे. हा? मग दिले द्यायचे सोडून. बरं राहुलला जायचं होतं, येतो का सोबत? सोबत हा दुपारपर्यंत होईन काम आपलं, मागे येऊ परत. मग दुपारपर्यंत काय करायचं एवढं वाढू? तहसीलला काय माहिती तिथं. येडा आहे काय, मला पारीला सांगावं लागेल. नाही तर तुला माहिती संध्याकाळची भाकर भेटायची नाही मला. तिला काय सांगतो तू, जाऊन लगे टपक्यान जाऊन यायचं मागं 12 वाजता आपलं. मी येईन पण तिकडे गेल्यावर मग खर्च करशील का? आयला तुला नेलं का खर्च केला नाही, आज झालंय का? तू माणूस आहे राव चांगला. हा काय नेतो आणि ते पांचाट भजी चारी तू 10-20 रुपयाची येडा आहे. पांचाट. अरे मुगाचे वडे किती भारी असते, ते आवडतात म्हणून तुला खाऊ घालतो मी. नाही मुगाची वडे नाही आज खर्च जाऊ दे, करत. मी येतो, मला तर झाला. तू काय आला? मग अरे त्याला काम आहे, माझ्यासोबत येईन तू. असं का? मग तू काय काम आहे? मला वाटलं वडे म्हणल्यावर. मग तुला खायला यायचंय का? हा तुला यायचं खायला चल भाऊ, आमचं काय म्हणणं आहे. हा आम्हाला कुठे तुला कडो घेऊन जायचंय तेव्हा, तू याच पायान चालायचंय तुला. म्हणजे पै जायचं रे काय राहू दे. मग काय युमान बोलतो का आता? मग काय ठीक आहे तू बी बरं तेच जायचं. निघायचंय लगेच मग. होय जमन ना मग. हा तरी वाडा आपलं मस्तपैकी सॅम्पल पाव बिव भारी एकदम. तरी वाडा मग येड आहे का काय? त्याच्यात दही बी सांगावं लागेल. दही तर असतंच ना स्पेशल आपलं. मग टाकलं ना उन्हाची बरं म्हणतं बरं का पोटात. दही चांगलंच असतं, शांत होतं एकदम, त्रास होत नाही कुठल्या गोष्टीचा. ते बी खरं. मग बरं तुझ्याकडे आधार कार्ड वगैरे आहे का? आता आधार कार्ड काय लागत आपल्याला? तहसीलमध्ये काम आहे म्हणलं, मला जर लागली गरज साक्षीदाराची तर लागेल ना मग तुझ्याजवळ. घेतो ना मित्रासाठी नाही घ्यायचं मग काय पुजून ठेवायचं का ते आधार कार्ड? ते खरंच आहे म्हणा, आहे की नाही? ते पडत तिकडे 4 घासले डबा राखी घेऊन तुमचे तामत आहे पण चला. हो काय ताम आहे. याला खायची घाई झाली भाऊ. चला चल ना. याला घ्यायचं काय? कुठं कडो घ्यायचं आपल्याला, त्याला खायची इच्छा झाली आपलं खाईन. चल. हे बघ मी गावात काय म्हणलो की जालू तुला काही काम आहे का? तर नाही बुवा. म्हटलं मग येतो का राहुरीला, मग तहसीलला काम आहे. त्याचं आधार कार्ड बी घेतलं, त्याच्याकडे माझं काम होतं म्हणून त्याला मी म्हणलं तुला खाऊ घालीत. बरोबर की नाही? तू काय म्हणला की मी येऊ का? बरोबर. मी म्हटलं तुला यायचं तर चल बुवा. मी तुला म्हणलं का चल म्हणून तुला खाऊ घालीन म्हणून? नाही ना डिगू. पण असं नाही राव शामराव, आता आलंय तर सांगा ना मग. असं कसं सांगायचं रे डिगू, सांग बरं मला तू. हा असं कुठं असतं का? आपण आपली ऑर्डर द्यायची, आपण आपलं खायचं, संपला विषय. मी बळजबरी केली का? बळजबरी केली का? नाही. मी एवढं म्हणलं आपल्याला कुठे घेऊन जायचं याला काढावर, त्याच्या पायाने तुला यायचंय. शामराव मी आता पैसे पण नाही आणले राव. मग नाही आणले त्याला मी काय करू शकतो सांग बरं डिगू? हे बघ आपण कुठेही बाहेर निघलो तर आपले स्वतःकडे पैसे असावेत. बरोबर आहे की नाही? आपल्याला खायची इच्छा झाली तर आपले पैसे असावेत. तिथे कोणी निघन, कोणा संघ जाशील, कसं काय होईल सांग बरं? आता तुम्ही मला भावाने म्हटलं चला भाऊ आलं तर हे तुमच्या बघ, बरोबर. प्रश्न भावाचा नाही, कळलं ना? हा आता जाऊ द्या, आलोय तर सांगा म्हणजे मी. अरे आलो तर सांगा म्हणजे काय? हे कोणती भाषा झाली तुम्हाला काय कळलं ना? तुला एकदा सांगितलं समजत नाही का? खायचं असेल तर स्वतःचे पैसे दे, नसेल तर तू निघून जा. तू काय फुकट काम करतो का डेपुटीकडं? लगेच उठ. करतो का फुकट काम? पैसे घेतो ना डेपुटीकडून. मग आमच्या काय संबंध नाही काय संबंध आहे? कोणा संग निघायचं, उठसूट जा, खा पी, हे काय उगीच हे काय बरोबर नाही. असे लक्षणं बरोबर नाही फुकट्याची. जाऊ द्या, आलोय तर सांगा. नाही म्हणलं ना, तुला कळत नाही एकदा? 4चा बदल वाढून सांगू तुला. चल निघ. फुकट खायची सवय लागली रे विनाकारण. नाही तर पैसे देईन मग खाय. तुला खायचं असलं तुला खा. पण आता पैसेच नाही माहित मग तसं का? मग आम्ही काय करू त्याचं? होय चालू. आपल्याला काय घेणं, माझ्याकडे माया पुरतीचे. तू दे ना बसली, मी देईन तुला ना. अय याड लागलं काय तुला? डोकं बिकं फिरलं का काय? मी पारीच्या पाकिटातून 100 रुपये आणले. माझ्याकडे बी नाही भाऊ, मला तहसीलच्या कामाला लागायचे पैसे, मी तेवढेच आणले होते. काय खाली मान घालतो? निघ जा. हा ये तू. आम्हाला काय विचारतो? आला तो एमर्जन्सी, जाय तो एमर्जन्सी.
आम्ही थोडी तुला बळजबरी केली होती चल म्हणून यायला. याला कोण चल म्हणलं होतं अरे नेहमीच आहे बाबा. आम्हाला एक तरी वाडा द्या. दोन सांगा. दोन द्या शामराव बिल देणारी. इकडे बसला वय रे, इकडे काऊन बसला? तिकडे ती घरी वाट बघत होती तुही. काय नाही झालं, काय झालं? उठत आहे. कम असं याच्यावर बसला? काय झाले? तुला हाणलं काय? नाही मग काय झालं? कम रडतो? काय झालं तुला? तिकडे बघ, काय झाले? हाणलं का तिने तुला? काही बोलली का? नाही बोलले. मग काय तू जेवला नाही काय? मला नाही जेवायचं. अरे जेवायचं नाही झालंय काय नेमकं? बोललंय कोण तुला? काय काय टेन्शन मला सांग. डेपुटी मी एवढं वाईट येतो, काय झालं? मला सारे घालून पाडून बोलत येत. कोण बोललो तुला? आता मला नाव सांग. कोण बोललो तुला? चाष्टावरी बोलते तर कोण बोललं काय तुला? अहो चेष्टावर आहे, पण रोज रोज आहे. डेपुटीचं धरचा थातो, डेपुटीचं थातो, पैसे त्यांच्यातून घेतो. अरे मग आता माय इथे राहतो म्हणलं, मग मी नाही लावणार जीव, तुला कोण लावणार आहे? मी काय तुला फुकट चालतो? माय इथे काम करतो तू. लोतल तळत तर नाही ना. झालं काय? कोण बोललो तुला? श्यामराव झाले, काय म्हणले? त्यांनी मला हॉटेलला जेवायला नेलं होतं. हा मग ते मला म्हणे तुला देत आहे देत आहे. मी मागितलं, ते नंतर म्हणे पैसे नाही आमच्याकडे. मग मी म्हणलं मी पण पैसे नाही आणले. हा मग ते म्हणे पैसे नसले तर मग उठ म्हणे इथून, पैसे असले तरच काय, नाही तर उठ म्हणे इथून. आपण गेला का तो? हा तू कशाला गेला त्यांच्या मागं? तुला काय खायला कमी करतो का? घरी कमी आणतो का मी? हा घरी आणले म्हणजे 20-25 वडे घेऊन येतो तुम्हाला खायला. गुलाबजाम आणले 2-2 किलो गुलाबजाम आणतो, जिलेबी आणतो, काय लागेल ते आणतो. तुला काय तिकडे काय जायची गरज होती खायला? पण ते फाटेपर्यंत सर काय नाही म्हणले. ते तेव्हा हॉटेलला दिले तेव्हा म्हणले पैसे नसले तर उठ म्हणे इथून. अरे पण कोणत्या लोकांसंग जावा? मोठ्याला येतो यापेक्षा पोरा स्वरात गेला मग ठीक आहे. तुला बी काय सवय लागली मोठ्या लोकात जायची का? त्यांच्यासारखी दारू प्यायची आता त्यांच्याकडे जाऊन? दारू नाही पे, पण त्यांनी इज्जत काढली डेपुटी माय. इज्जत काढली, अपमान केला तिथंच येतं. तू कशाला जायचं? आता तो अपमान झाला म्हणजे मा बी झाला ना. 4 चौघात कोण लोक होते तिथं? मस्त होते आपल्या गावातले ऐकणार. आता इथून पुढं परत त्यांच्या जाऊ नको. आणि काय लई शाजूक नाहीत ती, त्यांनी अपमान केला तो. एक काम कर, डायरेक्ट आता घरी जाय, तिला नको म्हणू. उगा ती फाडफाड बोलून ते श्यामाच्या बायकोला त्यांना बाय आमच्या पोराला नेलं तिथे त्याचा अपमान केला म्हणून. घरी जाय, गुमान जेव आणि राहणार जाय. पळ जा, रडू नको, पळ. या बसा श्यामराव. बसा. बस ना. अरे इकडं बस ना. शेजारी बसलं पाहिजे असं काही नाही डेपुटीच्या. तसंही डाव्या हाताला बसलोय, उद्या नाही. साधारण का तसंच करतो बरं का. बसू दे जालूबाग, तू बसतो माझ्या संग मला नेहमी. एकच दिवस कार्यकर्ते पैसे बसून दे. कार्यकर्ते आपण आहे, ते मालक आहेत. काय प्यायचंय काय खायचंय? होय आपल्याला आहे ना मस्त पैकी ना काहीतरी. अरे चहा घेऊ. आधी चहा घेऊ. महाराज, हो महाराज, आम्हाला 3 मस्त स्पेशल चहा द्या. मग बाकी काय झालं? काय केलं आज दिवसभर? काही नाही, हेच आपले शेती उद्योग, थोडा दुकान उद्योग, हा का? बाकी काय दुसरं. बरं जाल्याचं बरं आहे भाऊ. होय, जाल्याला काय टेन्शन नाही. जाल्या एकदा हिंडायला निघला का निघला दिवसभर. घरचं कामाचं असू नाही तर काय असू. आपण टेन्शन घेत गेलं मातीत प्रपंच. मग काय संघ न्यायचा का काय ते आपल्याला? फक्त आहे ना रुपवणीला घाबरायचं नाटक करतो. घाबरायला नाही तर तो बरोबर जिरतो, ते जिरतो आहे की नाही? जागेवर जिरतो तिची. घ्या आला जिरली चहा. पाहिजे तिची. आला चहा प्या आला. घ्या. चहा एक नंबर असतो. अहो, पवन महाराजाचा चहा म्हणजे काय नाद असते. डेपुटी लई स्पीड आहे बा तुम्हाला चहा. नाद नाही करायचा जी पाहिजे तरी. चहाचं ते कॉलेजपासून सवय लागली तेव्हा मित्र वगैरे कॉलेजला बसायचो. ते स्वयंसिद्ध कॅन्टीन अहमदनगर कॉलेजची आमची गँग राहायची. राकेश खेडकर, अजून श्याम लबडे, अजून 4-5 जण होतं, कुसळकर. हे आम्ही लय मजा केलेली आहे. पण चहा पिलं का जेच त्याचे चहाचे पैसे द्यायचे. नाही बरं, कॉलेजला तसंच असतं. हा कॉलेजला तसंच. कॉलेजला कसं कधी मध्ये करायचो खर्च. जे चांगले मित्र होते त्यांना खर्च करायचो आम्ही. पण बाकीच्यांना नाही. म्हणजे कसं होतं, लय पायाकडे बघणार आहेत ना, त्यांना खर्च करून उपयोग नाही. नाही आहे का नाही? पायाकडे बसणार नाही. हा. चिकूट सगळे. हा आता माझे 10 रुपये झाले. मी पवन भाऊला 10 रुपये देतो. म्हणजे म्हणजे आता चहा प्यायला 10 रुपये माझे झाले ना. जे काय पिढ आहे तुम्ही चहा प्यायला आणलं होतं मानदेव. अहो डेपुटी तुम्ही चला म्हणले चहा प्यायला. चला चहा प्यायला म्हणजे मी चहा प्यायला रे, तुम्ही तुमचं प्यायचं असलं तर या म्हणलं. हे काय माणूस घाणपणा झाला बा आता. हा बघ ना. म्हणजे याच्यात काय माणूस घाण आहे? मग आता तुम्ही आम्हाला चहा घेऊन आले हा. आणि स्वतः चहा पिले, तू स्वतःचे पैसे द्यायचे, तुम्ही तुमचे पैसे द्या. याला काय पद्धत म्हणायची हे का? बघ आता माझा चहा मी पेलो, तुझा चहा तू प्याला, त्याचा चहा तो प्याला, मग पैसे द्यायला द्यायचे ना पैसे. बघ
घुसणाने आणलं भाऊ या असे असतात कार्य सरपंच. आता मला काय माहित तुम्हाला चहा प्यायचा का नाही. मी म्हणलं चहा प्यायला चाललो, तुम्ही म्हणले आम्ही बी येतो, म्हणून मी आपलं हे केलं. अहो, तुम्ही 5 म्हणून आम्ही पिलो. मला पाजायला तुम्ही काय लहान बाळा आहे तुम्हाला पाजायला? तुम्हाला घेऊन पेता येत नाही का? आम्ही उक्त घेतलंय तुमचं दरबार तुम्हाला चहा पाजायला. काय माहिती पैसे माझे ते उरफाटून झालं ना, पण बोल ना आता. ओळखत नाही तर काय याला घरीच म्हणायचे की सांग बरोबर ही रीत आहे का? रीत सोडली गावात राहून रीत सोडली सरपंच. आम्ही रीत सोडली का तुम्ही रीत सोडली? आता आम्ही काय रीत सोडली? काय रीत सोडली? तो डिग्यात तुम्ही सगळं खायला आणला त्याला इथं आणि त्याचा अपमान केला लेकराचा. हा का ते आम्हाला भेटत नाही, डिग्याला भेटत नाही त्याला तरी वाडा वगैरे. त्या पोराला बाहेर खायची चटक मटक चव लागली, तुमच्या पाठीमागे आला त्याचा फार अपमान करून टाकला तुम्ही. व्यापा डेपुटी येतो ते नव्हता. काय येतो नव्हता मला सांगतो? तुझं बोलणं कळत नाही का श्यामराव? कुचका बोलतो तू, माणसाला आणून अपमान करतो. माझ्या बरोबर तुम्ही भेटतात, तुमचं मी असंच काढतो का? हॉटेलमध्ये जेव घालतो तुम्हाला? श्यामेनी केलंय, मला डोळा मारला. हे बघ चालू व्यापा डेपुटी, तुम्ही आम्हाला कितीतरी वेळा जीव घातले. आम्ही सुद्धा कधी ना कधी फुलना फुलाची पाकळी म्हणून आमच्या आईपदीप्रमाणे आम्ही जीव घालतो. पण अपमान केले काय मी तुमचे? ऐका ना, मग मला तुम्हाला तेच सांगायचं, तुमचा डिगू जो आहे ना त्याला वेगळं वळण लागायला लागलं होतं. तुम्ही मला हरकत नाही, मला बोलले, माझ्याशी असं वागले, मला काय वाईट वाटलं नाही त्या बाबतीत. पण डिगूच्या बाबतीमध्ये माझं वेगळं धोरण होतं. आता तुम्ही ते काय समजा ते समजा, पण डिगूला ते वळण लागू नये, लोकांबरोबर जाऊ नये. डिगूचं असं झालं होतं, गावात कोणी निघालं का त्यांच्या मागं जायचं आणि फुकट खायचं. ही सवय चांगली नाही पुढे भविष्यात. हा माझा हेतू होता त्याच्यामध्ये. आणि त्याला मला काय खाऊ घाललं, काय जड होतं का चालू आपल्याला? नाही, पण मला त्याला एक तिथं जागेवर नेऊन ती चपराक द्यायची होती की बाळा असं करू नये पुढे भविष्यामध्ये म्हणून. मान्य आहे मला त्याला वाईट वाटलं असेल, तुमच्या पैसे तो रडला असेल, गावात त्याला वाईट अपमानास्पद वाटलं असेल, पण त्यातून हा हेतू होता माझा. काही हरकत नाही. अरे ते तुमचं रडायला लागला. आता तुझा हेतू मला आत्ता कळाला, पण त्या पोराच्या जीवाला लागलं ना रे. लागायलाच पाहिजे होतं म्हणून तर आणलं होतं ना इथपर्यंत त्याला मी. त्याच्या जीवाला लागला असतं तेव्हा तो परत कोणासंग जाणार नाही ना. त्याला हे कळून चुकलं आता की आपण कोणासोबत जायचं नाही, आपल्या खिशात पैसे असले तर आपण जावा, आपण आपलं खावा, हा हेतू होता. बाकी काही नव्हतं डेपुटी. तुझा हेतू प्रामाणिक होता, पण मी ना फुल टेन्शन मध्ये आलतो. आता मी लय आपणार होतो मला. नाही मी लायला या माणसाने माझ्या माणसाला बोलून अपमान केला. काय बेच्या गोष्टी काढायच्या नसतात. ठीक आहे, आता मला कळाली ती त्याची चूक लक्षात आली. तो आता काय झालं, त्याला खायची लागली चटक मटक सव, घरी खात नाही, इकडं लोकांना मागं पळतो. सवय लागली. बरं मी पैसे देतो त्याला, पण काय होतं माहितीये का, लय पैसे दिले का मग पोरं येड्या करतात, म्हणून मी आपला मोजके पैसे देतो. बरोबर. आणि ही बाहेरची खायची सवय ती तब्येत काही झाली, त्याच्यामुळे त्याला मी घरी दाखलो खायला. मोडावी म्हणूनच आम्ही हे केलं. आणि तुम्ही चहाचं टेन्शन घेऊ नका, हे सगळे पैसे मी देतो चहाचे. चहाचे पैसे देईन मी. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की अपमान केल्यानंतर काय होतं. मला काय माहिती तुझ्या त्याला चांगलं शिकायला लागलाय म्हणून. ठीक आहे, आता माझी चुकी झाली, त्याला योग्य वळण लावून म्हणून तो हे केलं. बाकी काही नव्हतं. नाही आता मीच त्याला दाखवितो की जरा कोणाबरोबर जरी गेला जाणार नाही डेपुटी आता. तो त्याला इतकी चपराक बसली त्या दिवशीची की तो परत कधीच कोणाला म्हणणार नाही मी येऊ का. नाही मान्य, 1-2 वेळेस माणूस गेलं म्हणजे चारित्र काढतं, पण ते नंतर काय नेहमीच म्हणजे काय होतं, लक्ष देत नाव नाही, तुमच्या घरात लापटपणा. तुमचा ब्रँड आहे, बरोबर आहे की नाही. आज डेपुटी म्हणजे गावातलं नाव आहे. आणि मला सांगा, लोकांना असं कळलं डेपुटी दिला म्हणजे डेपुटी त्याला देते का नाही खायला, त्याला 4 पैसे देतात का नाही, आता का नुसतंच वाऱ्यावर सोडले. नाही हे व्हायला नको. ते बरोबर आहे तुमचे माणसं आहेत वय झालं म्हणून या गोष्टी, बाकी काही नाही. बरं जाऊ दे, आता आली त्याची चूक त्याच्या लक्षात आली ना. मला माझं डोकं फिरलं होतं, त्याच्यापेक्षा माझा अपमान जास्त झाला असं वाटायला लागलं. आणि माझ्या माणसाला, ह्या माणसाला मी हे करीत नाही कधी, तुम्ही याचा अपमान केला. आपले आहेत म्हणून मी असं केलं. मी तर काय केलं असतं नाही, कोणा बरोबर आहे. स्वतः आपली त्याला समजायला पाहिजे, आपण कितपर्यंत लोकांना तकलीफ द्यायला पाहिजे, कितपर्यंत खायला जायला पाहिजे. नेहमीच्या एखादा चालतोय म्हणून त्याच्या मागे जायला नाही पाहिजे. कल्पना आम्ही तुम्हाला आधी बी दिली असती गावात, पण तुम्ही काय म्हणले असते तेच हलकटवणी काढलं म्हणून आम्ही त्याची त्याला जादल घडून दिली, बाकी काही नाही. पण चला चहाचे पैसे देतो. राहू दे. महाराज मी देतो. ऐक ऐक दादा, मी देतो पैसे. ऐक, पैसे मी देतो अजिबात. मी फक्त तुम्हाला तुमचा अपमान केल्यावर काय होतं हे दाखवतो. मला पुढचं माहित नव्हतं. चला चला. चला. बोल भाऊ.